काही म्हणा, शहाणी झाली तर आपली पोरं. अजूनही धाक आहे आई वडिलांचा. आपला मोहन आहेच तसा, एरवी दिसायला मोकळा आणि प्रेमळ, पण एकदा जर इथे सटकलं, नको रे बाबा. पण पोरं मात्र घाबरतात त्याला, हे आज सिद्ध झालं. अरे काढलेले फोटो डिलीट करा असं म्हणाले रे बिचारी. अरे लहान आहेत रे ती, घाबरणारच वडिलांना. नाही मधु, लहान आहेत म्हणून नाही म्हणाले तसं. ती मुलं समजूतदार झालीत, ती अचानक मोठी झाली त्या मधल्या दिवशी. विजय, मुलं अकाली मोठी झाली नाही रे. खरंच मोठे झाले आणि आपण त्याबद्दल आपलं अभिनंदन केलं पाहिजे. आपण त्यांना मुद्दामून मोठं केलं, नको त्या वयात. आपले फोटो बाबांना दिसले तर परत भांडण होईल, वादावादी होईल असं वाटलं असेल पोरांना. काय ईशा इथे राहते हे मोहनला आवडत नाही, हे मुलांना कळलं होतं. बदुका काय इथे असताना त्यांनी त्याबद्दल ओरडा खाल्ला होता, मारही खाल्ला. आई जाताना मोहन आणि गीता त्यांना सांगून गेले असतील ना, चला हवा पलट करायला जाऊया, दुसरीकडे मोठ्या घरात राहायला जाऊया. त्यांना कळलं कशासाठी त्यांना इथून. समजूतदार आहेत मुलं, मोठी झाली खाली. नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी आपण दाखवल्या त्यांना आपल्या वागण्याने. चूक आहे नाही आपली, चुकलाय ना आपलं. द्या ना उत्तर, द्या कोणीतरी उत्तर द्या. बोल आत्या. अरे तू इतक्या तिरीमिरीने कुठे निघालास आणि कुठे जातोयस ते सांगून जा ना बाबा. आत्या मी मानसीला भेटायला जातोय. पण विक्रांत, एका लिमिट पलीकडे आपण मानसीला फोर्स नाही करू शकत. हो, मी काही फोर्स नाही करणार आहे, पण एक मित्र म्हणून मी तिला कारण तर विचारूच शकतो. मला फक्त तेवढं कारण जाणून घ्यायचंय, बाकी काहीच नाही. आत्या मी तुला नंतर कॉल करतो. बाय 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 बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.